हॅलो एव्हरीवन, सर्वांना माझा नमस्कार. सो टुडेज न्यू टॉपिक इज डायुरेटिक्स. सो डायुरेटिकवरती क्वेश्चन विचारले जातात फार्मसी ऑफिसरच्या सर्व एक्झाम्समध्ये. ते आरोग्य विभागाची असो या ZT, DMER अँड खूप साऱ्या जेवढ्या पण एक्झाम्स असतील त्याच्यावरती डायुरेटिक्सवरती क्वेश्चन विचारतात. तर आज आपण बघू डायुरेटिक्स काय असतात. तर त्याला वॉटर पिल्स असं सुद्धा नाव दिलेलं आहे. तर याची डेफिनेशन बघू. तर डायुरेटिक्स आर ड्रग्स दॅट इन्क्रीज द एक्सक्रीशन ऑफ सोडियम अँड वॉटर फ्रॉम द बॉडी बाय इन्क्रीजिंग युरिन फॉर्मेशन. They reduce blood volume and are useful in the treatment of edema, hypertension and other related conditions. तर डायुरेटिक्स काय आहेत? तर त्याच्यामध्ये काय केलं जाते की हे एक पर्टिक्युलर कंडिशनमध्ये दिले जाते. जर कुठला आपल्याला आजार झाला असेल तर कुठले आहेत ते, तर इडिमा झाला, हायपरटेन्शन झाला, तर याच्यामध्ये डायुरेटिक्स हे ड्रग स्पेशली दिले जातात. त्याच्यामुळे काय होते की डायुरेटिक्स काय करतात, तर आपल्या बॉडीमध्ये जे सोडियम आणि वॉटर जे आहे जास्त प्रमाण त्याला एक्सक्रीट करण्याचं काम करतात बाय इन्क्रीजिंग द युरिन फॉर्मेशन जास्त करतात त्याच्यामुळे, आणि युरिनचं एक्सक्रीशन बॉडीतून करतात. तर त्याच्यामुळे काय होतं, तर आपल्याला इडिमा जो डिसीज आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यासाठी डायुरेटिक दिले जातात. हायपरटेन्शनमध्ये, हाय ब्लड प्रेशर त्याच्यामध्ये आपल्याला डायुरेटिक दिले जातात. तर त्या डायुरेटिक्सने यूजफुल आहे या कंडिशनमध्ये. ते कशा प्रकारे आहे ते आपण नंतर बघू. तर त्याची मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे? त्याची सिंपल मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे की कशा प्रकारे ते इडिमा आणि हायपरटेन्शनवर काम करतं. तर ॲक्ट्स ऑन डिफरंट पार्ट्स ऑफ द नेफ्रॉन टू इनिबिट द रिअब्झॉर्प्शन ऑफ सोडियम क्लोराईड अँड वॉटर. तर ते नेफ्रॉनवरती ॲक्ट होतो. किडनीमध्ये जो नेफ्रॉन्स आहेत त्याच्यामध्ये ते ॲक्ट होतं आणि इनिबिट करतं रिअब्झॉर्प्शन. तर जे नेफ्रॉनमध्ये जे सोडियम, वॉटर, क्लोराईड, पोटॅशियम जे बाहेर एक्सिट करण्यासाठी जातात तेव्हा रिअब्झॉर्प्शन करतात. ज्या नेफ्रॉन भोवती कॅपिलरीज वगैरे ब्लड वेसल्स असतात ते रिअब्झॉर्ब करतात सोडियम क्लोराईडला. तर त्याला इनिबिट करायचं काम कोण करते, तर डायुरेटिक्स करतात. त्याच्यामध्ये खूप सारे ड्रग्ज आहेत, आपण नंतर क्लासिफिकेशन बघू. नंतर नेक्स्ट, इन्क्रीज द डिलिव्हरी ऑफ सोल्यूट टू दी डिस्टल ट्युब्यूल अँड कलेक्टिंग डर्ट, मोर वॉटर लॉस. ठीक आहे. नंतर त्याचा रिझल्ट काय होते, तर युरिन आउटपुट इन्क्रीज होतो, ब्लड व्हॉल्यूम डिक्रीज होतो, एडिमा डिक्रीज होतो आणि ब्लड प्रेशरसुद्धा डिक्रीज होते, ब्लड प्रेशरसुद्धा कमी होते. नंतरचा पॉईंट आहे, व्हाय डू वी यूज डायुरेटिक्स. आपण काय डायुरेटिक्सचा यूज काय आहे, तर आणि कशामध्ये त्याचा यूज आहे. तर वेरियस कंडिशन्स आहेत, बघू आपण. फर्स्ट, इडिमा, हार्ट फेल्युअर, लिव्हर सिरोसिस, नेफ्रोटिक सिंड्रोम, रेनल डिसीज. तर इडिमा कुठल्या कंडिशनमध्ये इडिमा होतो. इडिमा म्हणजेच आपल्या हातांवर, पायांवर सूजन येणे. तर त्याच्यामध्ये आयदर पाणी साचू शकते, वॉटर रिटेन्शन, सोडियम रिटेन्शन तिथं होते, म्हणून ते इडिमा, सूजन, स्वेलिंग होते. तर ते कुठल्या कंडिशनमध्ये, एक तर हार्ट फेल्युअर, लिव्हर सिरोसिस, नाही नेफ्रोटिक सिंड्रोम, रिनल डिसीज याच्यामध्ये होऊ शकते. नंतर सेकंड, आपण डायरेक्ट कशा यूज करतो, तर हायपरटेन्शनमध्ये, हाय ब्लड प्रेशर असलं त्याच्यात यूज करतात. ॲक्यूट पल्मोनरी इडिमामध्ये, पल्मोनरी इडिमा म्हणजे रिलेटेड टू लंग्स. हायपर कॅल्सिमिया विथ लूप डायुरेटिक्स. हायपर कॅल्सिमियामध्ये म्हणजे जे कॅल्शियमचं प्रमाण आहे ते वाढणे ब्लडमध्ये. ठीक आहे. हायपर कॅलिमिया म्हणजे पोटॅशियमचं प्रमाण वाढणं. ठीक आहे. देन ग्लाउकोमा काय आहे, तर ॲसिटाझोलामाइड. ठीक आहे.
ॲसिटाझोल्या ग्लायकोमामध्ये ॲसिटाझोलॅमाइड हा ड्रग वापरतात ग्लायकोमा रिलेटेड टू आय. प्रिव्हेन्शन ऑफ कॅल्शियम किडनी स्टोन्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा डायuretic वापरतात. थायराइड्स एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते काय कोणते ड्रग वापरले जातात या कंडिशनमध्ये. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट बघणार आहोत क्लासिफिकेशन बाय साईट ऑफ ॲक्शन. आपण आता नेक्स्ट क्लासिफिकेशन बघणार आहोत ऑन द बेसिस ऑफ साईट ऑफ ॲक्शन. तर नेफ्रॉनच्या कुठल्या कुठल्या साईटवर कोणते जे ड्रग आहेत, कोणत्या टाईप्सचे ड्रग जे आहेत ते ॲक्ट होतील नेफ्रॉनच्या कुठल्या कुठल्या पार्टवर आणि त्याचे एक्झाम्पल वगैरे. ठीक आहे, तर फर्स्ट आहे कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर्स. तर या क्लासचे ड्रग आहे ते जे नेफ्रॉन आहे त्याच्या प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युलवर ॲक्ट होतात. सेकंड आहे लूप डायरेटिक्स. तर त्याच्यामध्येच सांगितले लूप म्हणजे तर लूप ऑफ हेनले जो आहे तो थिक असेंडिंग लिम्ब जो आहे त्याच्यावर ॲक्ट होतात. नंतर आहे थर्ड आहे थायझाईड अँड थायझाईड लाईक डायरेटिक्स. तर ते डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युलवर ॲक्ट होतात. फोर्थ आहे पोटॅशियम स्पॅरिंग डायरेटिक्स. ते कलेक्टिंग डक त्याच्यावर ॲक्ट होतात. आणि फिफ्थ आहे ऑस्मोटिक डायरेटिक्स ॲक्ट थ्रू आउट द नेफ्रॉन. ते पूर्ण नेफ्रॉनवरती ॲक्ट होतात आणि तिथून युरिनचं एक्सक्रिशन आहे त्याची लेवल वाढवतात, इन्क्रीज करतात. ठीक आहे, नंतर आपण डिटेलमध्ये बघू डायरेटिक्सचं क्लासिफिकेशन. त्याचे कोणत्या क्लासमध्ये त्याचे सबपार्ट बघू, त्याची किती टाईप्समध्ये डिवाईड केलेलं आहे. नंतर त्याचे एक्झाम्पल जाऊ म्हणजे ड्रग आणि ते कुठल्या साईटवर ॲक्ट होते नेफ्रॉनच्या. आणि की पॉईंट्स म्हणजे त्याचा की पॉईंट्स त्याच्यामध्ये दिलेलं आहे की मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. तर ते कशा प्रकारे ॲक्ट होते की तो ड्रग जो आहे तो ॲज अ डायuretic काम करणार. तर कशावर ॲक्ट होऊन कशाची लेवल वाढणार कमी होणार तर ते सगळं एका सोप्या कन्सेप्टमध्ये सांगितलेलं आहे जे तुम्हाला खूप हेल्पफुल राहणार. बघा, फर्स्ट आहे कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर्स. तर ते ॲक्ट कशावर होतात तर प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्यूल. हे स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे की त्याच्यावर ते ॲक्ट होतात. तर मग त्याच्यामध्ये ड्रग कोणचे येतात तर याचे ॲसिटाझोलॅमाइड, डॉर्झोलॅमाइड, ब्रेनझोलॅमाइड. तर हे कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर्समध्ये येतात. तर मेकॅनिझम ॲक्शन काय राहते त्यांची ते इनिबिट करते कार्बोनिक अनहायड्रेज हायड्रोजन फॉर्मेशनला डिक्रीज करते. त्याच्यावर जर कार्बोनिक अनहायड्रेजला जर त्यांनी इनिबिट केलं तर तिथंच हायड्रोजनचं फॉर्मेशन डिक्रीज होते आणि तिथंच मग सोडियम बायकार्बोनेटचं रिअब्झॉर्प्शन जे आहे ते कमी केल्या जाते. तिथं डिक्रीज होते ते त्याचं रिअब्झॉर्प्शन होऊ देत नाही. रिअब्झॉर्प्शन झालं तर ते परत ब्लडमध्ये जाते. ब्लडमध्ये गेल्यानंतर जो आपल्याला इफेक्ट पाहिजे तो मिळत नाही. ठीक आहे, तर तिथं रिअब्झॉर्प्शन स्टॉप केल्या जाते सोडियम बायकार्बोनेटचं. ठीक आहे, नंतर नेक्स्ट आहे कॉज अल्कलाईन युरिन अँड मेटाबॉलिक ॲसिडोसिस. तर अल्कलाईन युरिन म्हणजे आता त्याचा एक म्हणू शकतो आपण ॲडव्हर्स इफेक्ट की जर अल्कलाईन युरिन म्हणजे जर इंक्रीज झाले युरिनमध्ये सोडियम बायकार्बोनेटचं प्रमाण तर तिथं अल्कलाईन युरिन हे त्याचं एक्सक्रीशन होऊ शकते युरिनमध्ये जास्त प्रमाणात. ठीक आहे, आणि त्याचे युजेस दिलेले आहे कशात होते जो हा टाईप ऑफ क्लास आहे डायureticचा. तर ग्लायकोमामध्ये, अल्टिट्यूड सिकनेस, मेटाबॉलिक अल्कॅलॉसिस याच्यामध्ये. सेकंड आहे लूप डायureटिक्स. ठीक आहे, ॲक्ट होतात थिक असेंडिंग लिम्ब ऑफ लूप ऑफ हेनले. तर एक्झाम्पल्स आहेत फुरोसिमाइड, बुमेटिनाइड, टॉर्सेमाइड, इथाक्रेनिक ॲसिड. ठीक आहे, आणि त्याचे की पॉईंट आहेत काही दिलेले आहेत की त्याचे ॲक्शन कशावर होते तर इनिबिट करते सोडियम पोटॅशियम क्लोराईड को ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, मोस्ट पोटेंट डायuretic, इन्क्रीज कॅल्शियम अँड मॅग्नेशियम एक्सक्रीशन. यूज कशात केला जातो तर एडिमा, ऑल टाईप्स एडिमामध्ये यूज केला जातो. ॲक्यूट पल्मोनरी एडिमा आणि हायपर कॅल्सिमिया.
हायपर कॅल्शियमिया, कॅल्शियमची लेवल वाढली ब्लडमध्ये तर लूप डायरेटिक्स देतात, ते कंट्रोल करते, कॅल्शियम मॅग्नेशियमचं एक्सक्रेशन वाढवते. ठीक आहे. थर्ड आहे थायरॉइड्स अँड थायरॉइड लाईक. त्याच्यामध्ये ते कशावर ॲक्ट होते, डिस्टल कॉलम्युलेटेड ट्युब्युलमध्ये. तर एक्झाम्पल्स आहेत ड्रग्सचे हायड्रोक्लोरोथायझाईड, क्लोरथॅलिडॉन, इंडेवामाइड, बेटोलॅझोन. ठीक आहे. आणि ते काय करते बॉडीमध्ये, तर इनिबिट करते सोडियम आणि क्लोराईड सिम्पोर्टर. मॉडरेट पोटेन्सी आहे, इन्क्रीज कॅल्शियम रिअब्झॉर्प्शन. आणि युजेस आहेत यूज कशामध्ये केला जातो, तर हायपरटेन्शन, एडिमा, डायबिटीज इन्सिपिडस, कॅल्शियम किडनी स्टोन्स याच्यामध्ये यूज केला जाते. तर थायराइड ही अशी आहेत की त्याच्यामध्ये कॅल्शियम जे आहे ते रिअब्झॉर्ब केलं जाते, कॅल्शियमचं एक्सक्रीशन कमी करतात. ठीक आहे. कॅल्शियम एक्सक्रीशन होत नाही त्यामध्ये. तर फोर्थ आहे पोटॅशियम स्पॅरिंग डायरेटिक्स. तर त्याच्यामध्ये येतात एक्झाम्पल्स आहेत अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट. त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स येतात स्पायरोनलॅक्टोन, इप्लेरॉनॉन, आणि सेकंड आहे ENAC ब्लॉकर्स. ते एक्झाम्पल आहेत अमिलोराईड आणि ट्रायम्पटेटिन. तर ते कशावर ॲक्ट होतात, कलेक्टिंग डक्टमध्ये. ठीक आहे. तर त्याचे की पॉईंट आहे काय दिलेले, हे लक्षात ठेवायचे. जे एक्झाम्समध्ये MCQsमध्ये हे विचारलं जातात, तर ते सोपी ट्रिक आहे याची दिलेलं आहे, तर हे लक्षात ठेवायचं, समजून घ्यायचं. ठीक आहे. तर अल्डोस्टेरॉन अँटागोनिस्ट ब्लॉक अल्डोस्टेरॉन, ENAC ब्लॉकर्स इनहिबिट sodium channels, spare potassium, prevent hypokalemia. हायपोकॅलेमियामध्ये हे यूज केल्या जातात पोटॅशियम स्पॅरिंग, कारण की पोटॅशियममध्ये जे आहे पोटॅशियमची लेवल जर एक्सीड होत असेल तर हे दिले जातात, कारण की याच्यामध्ये पोटॅशियमचं रिअब्झॉर्प्शन वाढतं, लेवल वर आणण्यासाठी हे दिले जातात. आणि नंतर युजेस दिलेला आहे हायपर अल्डोस्टेरोनिझम, हार्ट फेल्युअर, इडिमा याच्यामध्ये यूज केला जातो. नंतर फिफ्थ आहे ऑस्मोटिक डायरेटिक्स. त्याच्यामध्ये ड्रग्ज आहेत मॅनिटॉल, युरिया आणि ग्लिसेरॉल. तर ते कशावर ॲक्ट होते, ॲक्ट थ्रू आउट द नेफ्रॉन, पूर्ण नेफ्रॉनवरती ऑस्मोटिक डायरेटिक्स यूज केले जातात, ॲक्ट होतात ते. नंतर की पण दिलेलं आहे काही इन्क्रीज ऑस्मोलॅरिटी ऑफ फिल्ट्रेट वॉटर नॉट रिअब्झॉर्ब. आणि युजेस दिलेले आहे इन्क्रीज ICP, IOP, इंड्यूस डाययुरेसिस इन पॉयझनिंग. एक्झाम्पल आहे मॅनिटॉल. नंतर बघू आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स. तर इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, समरी आहे त्याच्यामध्ये. ते लूप डायरेटिक्स कसे आहेत तर त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. मोस्ट पोटेंट जे डायरेटिक्सचे आपण सबटाईप्स पाहिले, क्लासिफिकेशन बघितलं, त्याच्यामध्ये लूप डायरेटिक्स आहेत तेच मोस्ट पोटेंट आहे. कमी क्वांटिटीमध्ये ते खूप जास्त इफेक्ट दाखवते. ठीक आहे. ॲक्ट अर्ली, कॉज मोर पोटॅशियम लॉस, याच्यामध्ये मोर पोटॅशियम लॉस होते. थायराइड्समध्ये गुड फॉर हायपरटेन्शन, लेस पोटॅशियम लॉस, सेव्ह कॅल्शियम सेव्ह. आपल्याला कॅल्शियमची गरज असते, कॅल्शियमचं एक्सप्रेशन व्हायला पण नको आपल्याला. मेन जो पॉईंट आहे, आपल्याला सोडियम म्हणजे सॉल्ट वॉटर आपल्याला एक्सक्रीट करायचे असतात, त्याच्यासोबत पोटॅशियम, कॅल्शियम याचा लॉस व्हायला नको, त्याच्यानुसार ते ड्रग दिले जातात. तर हे जे की पॉईंट्स आहे हे महत्त्वाचे आहेत, कारण की याच्यावर सुद्धा MCQ विचारतात. ठीक आहे. पोटॅशियम स्पॅरिंगमध्ये काय वीक डायरेटिक्स आहे आणि रिटेन पोटॅशियम, याच्यामध्ये पोटॅशियमचा लॉस होत नाही, एक्सक्रीशन होत नाही. आणि ऑस्मोटिक डायरेटिक्स नॉट अब्सॉर्ब, ॲक्ट थ्रू आउट द नेफ्रॉन. नंतर आहेत ॲडवर्स. तर कुठल्याही ड्रग असो, कुठलेही डायरेटिक्स असो, दुसरे
डायुरेटिक्सचे ड्रग्सचे आता हे सर्व ॲडवर्स इफेक्ट आहेत की डायुरेटिक दिल्यानंतर हे ॲडवर्स इफेक्ट जाणवतात. तर मग त्याच्यामध्ये कॉमन जे आहे ते आहे डिहायड्रेशन, हायपोटेन्शन, डिझिनेस. डिहायड्रेशन तर होणार आहे, तर की वॉटर लॉस होणार आहे, एक्सक्रीशन होणार आहे युरिनचं, तर डिहायड्रेशन नॉर्मल आहे. हायपरटेन्शनमध्ये जो आपण तर कधी कधी जास्त प्रमाण वगैरे झालं तर हायपोटेन्शनची होऊ शकते, डिझिनेस होऊ शकते. ठीक आहे. इलेक्ट्रोलाइट इम्बॅलेन्स, तर इलेक्ट्रोलाइटचं इम्बॅलेन्ससुद्धा होऊ शकते. हायपोकॅलेमिया, तर ते लूप डायुरेटिक्स आणि थायरॉइड डायुरेटिक्स जे आहेत की दिल्यामुळे हायपोकॅलेमिया होतो, त्याच्यामध्ये विकनेस, अरॅथमिया होते. कॅलेमिया म्हणजे काय, तर पोटॅशियमचं लेवल हे ब्लडमध्ये कमी होते. हायपरकॅलेमिया, पोटॅशियम स्पॅरिंग. आता हायपरकॅलेमिया पोटॅशियमचं लेवल वाढते. कशामुळे, तर पोटॅशियम स्पॅरिंग डायुरेटिक जर दिले तर त्याच्यामध्ये होऊ शकते, तर अरेथमियाज होऊ शकतो. ठीक आहे. हायपोनॅट्रियामध्ये काय, तर मग सोडियमचं प्रमाण ब्लडमध्ये कमी होते. तर कसे आहेत जे ड्रग असतात त्याचे काही त्याचे ॲडव्हान्टेज असले तर त्याचे डिसॲडव्हान्टेज पण आपल्याला बघायला मिळतात. तर ते एका स्पेसिफिक अमाऊंटमध्ये, क्वांटिटीमध्ये देणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. ठीक आहे. हायपोनॅट्रेमिया, सोडियमचं प्रमाण कमी होते. हायपोमॅग्नेशिमिया, लूप डायुरेटिक्स दिलं तर त्याच्यामध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण कमी होते. हायपरयुरेसेमिया, थायझाइड्स आणि लूप डायुरेटिक्स दिले तर ते होते. ठीक आहे. हायपरयुरेसेमियाची कंडिशन बघायला मिळते. ठीक आहे. आणि नंतर आहे हायपरकॅल्सिमिया, लूप डायुरेटिक दिले तर ते होते. आणि हायपोकॅल्सिमियासुद्धा थायझाइड जर दिले तर मग होते. तर हे लक्षात ठेवावं लागेल की कशाची कंडिशन कोणत्या टाईप्सचे ड्रग दिल्यामुळे होणार आहे. ठीक आहे. हायपरकॅल्सिमिया लूप जर डायुरेटिक दिले तर होते. आणि हायपोकॅल्सिमिया, कमी प्रमाण कॅल्शियमचं जर होतं ब्लडमध्ये असलं तर ते कशामुळे होते, तर थायझाइड्स जे दिल्यामुळे होते. ठीक आहे. आणि अदर्स जे आहेत ते हायपर ग्लायसेमिया, थायझाइड्समुळे होते. शुगर म्हणजे शुगरची क्वांटिटी, ब्लडमध्ये शुगर लेवल वाढते. ठीक आहे. फोटोसेन्सिटिव्हिटी, मेटाबॉलिक अल्कॅलॉसिस, म्हणजेच ॲसिड बेसचं जे लेवल आहे ते कमी जास्त होते ब्लडमध्ये, त्याला मेटाबॉलिक अल्कॅलॉसिस म्हणतात. ठीक आहे. आणि ओटोटॉक्सिसिटी, आता इयर इन्फेक्शन होते ते लूप डायुरेटिक्समुळे होऊ शकते. ठीक आहे. हे ॲडवर्स इफेक्ट झाले, हे पण लक्षात ठेवायचे. नंतर नर्सिंग कन्सिडरेशन, आता ते नर्सिंग रिलेटेड आहे स्टुडंटसाठी की त्यांनी कसं काय पेशंटला हँडल केलं पाहिजे, काय चेकअप वगैरे करायला पाहिजे, त्याच्यासाठी आहे. तर हे नेमोनिक आहे की ट्रिक आहे की तुम्ही कशा प्रकारे त्याचे ॲडवर्स इफेक्ट जे आहेत डायुरेटिक्सचे कशा प्रकारे लक्ष ठेवायसाठी दिलेलं आहे. तर निमोनिका एक ट्रिक आहे की प्लेंटी ऑफ सॉल्ट, याच्यावरून तुम्ही लक्ष ठेवू शकता. प्लेंटी ऑफ सॉल्टचं पीवरून पोटॅशियम लॉस होणे. ठीक आहे. पोटॅशियम स्पॅरिंगमध्ये एक्सेप्ट पोटॅशियम स्पॅरिंग, त्याच्यामध्ये रिटेन केलं जाते पोटॅशियम. ठीक आहे. नंतर एलवरून लो ब्लड प्रेशर लो होऊ शकते. हायपरटेन्शनमध्ये देतो, तर मग नंतर जर आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये ड्रग घेतले गेलं किंवा त्याचा एक ॲडवर्स इफेक्ट म्हणून आहे हे लो ब्लड प्रेशर. नंतर ईवरून इलेक्ट्रॉइड इम्बॅलेन्स होते. नंतर आहे नॉक्च्युरिया. नॉक्च्युरिया म्हणजे काय आहे, तर ॲट अ नाईट मोर दॅन वन टाईम यू वेक अप फॉर युरिनेट more than two or three times. So it's called nocturia. Then T indicate thirst, Y yellow, sulfur allergy with sun. Okay. Then O means ototoxicity related to ear infection. Okay. F means fatigue. S means sodium loss. A means appear dehydrated. L means low potassium.
T means thiazide used for hypertension. Okay.